काय ट्रॅक्टर चालू आहे ट्रॉलीवरती आणि आज आपल्याला यायचंय हॉटेलवरती झोपायला. मी आणि हा बघा कांत येणार आहेत. ब्लॉग सरळ गाडीतूनच चालू करतोय. आता चाललो मी गाडीला हवा भरण्यासाठी. पुढे ना टायराला हवा कमी, कारण की उद्या जरा मालेगाव जायचंय, थोडं काम आहे गाडीचं ते करायचंय. मग आज चेक करून घेऊ संध्याकाळपर्यंत. जर हवा कमी झाली तर मग पंक्चरच असेल टायर, मग पंक्चर काढून घेऊ. आता इथं गर्दी बाकी ती, कारण की इथे आहेत लग्न दोघं मंगल कार्यालयांवर. आता पटापट जाऊन हवा भरू. हवा वगैरे भरली गेली, आता डायरेक्ट घरीच जाऊ. आता चेक करू संध्याकाळपर्यंत हवा कमी होते का काय. हवा जर बाय चान्स कमी झाली तर मग 100% टायर पंक्चर आहे. टायर एक पुढचं किंवा मागचं दोघांपैकी एक तरी पंक्चर असेल 100%, कारण की कंटिन्युअस हवाच कमी होत राहते त्यांची. हो काय ट्रॅक्टर चालू आहे ट्रॉलीवरती आत्ता खाली गेली त्यांनी. तर आता बघू काय होतं काय नाही. टायरची हवा कमी होते का काही नाही, पण टायरांमध्ये हवा फक्त 20% होते. पुढच्याची 20, मागच्याची 20. बाकी आपला ड्रायव्हर साईडचं तिकडचं मागचं चांगलं होतं. येऊन पण लागलो. उद्या जरा ते रेडिएटरचं पण चॉकअप काढायचं आहे आपल्याला गाडीचं. उद्या घेऊन जावं लागेल तुम्हाला. ते शेंगदाण्यांचं तेल पण काढायचं होतं, ते पण राहून गेलेलं आहे. ते पण काढायचं आहे, आता उद्याच काढावं लागेल. चला आलो आपण आता घरी. चहा प्यायचा टाईम आहे, तर चहा प्यायचा आहे. अर्धा एक तासात आपल्याला हॉटेलवर जायचं आहे. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे हॉटेलचं काय काय काम झालं आहे, किती काम झालं आहे. आता चहा पेत होतो हे बा. निर्लज्ज मी खाऊन डिश वगैरे इथंच पडू दिली. डिशने उचलली आहे, तो उचल ना मग तो कागद. अय आई चाललो आता हॉटेलच्या ठिकाणी. आणि भाई का मस्त पावसाचं वातावरण झालं. भाई पाऊस येऊन लागायला पाहिजे. और हॉटेलवरनं आम्ही पाणी मारायचंय. पाणी मारायचं वाचून जाईल. पाऊस पडला, पावसात पाणी मारून देईल. भाई थेंब लागताय, पावसाचे थेंब लागताय. चला आता जायचं सर्व हॉटेलवर. आणि आता काय काय काम झालं ना, मी तुम्हाला हॉटेलवर गेलो का दाखवतो. तर तिकडे काम चालू आहे त्यांचं, प्लास्टर वगैरे करताय तिकडे. बाकी तिकडे एक ग्रिल लागली, इकडे एक ग्रिल लागली, तिकडे वरची किचनची ग्रिल लागून गेली. आणि आता यांचे सगळ्यांचे कामं झाले का मग दाखवतो मी तुम्हाला टोटल किती काम झालं आणि काय काम झालं. बाबा बसला जाऊन तिथे, आता तिथे बसून पिक्चर पाहत बसेल बरं का. हेच नाही काम झालं. आणि इकडे पण मागं चालू आहे काम प्लास्टरचं. तर आता यांना आपण काम करू देऊ, मग दाखवतो तुम्हाला किती काम झालं आहे किती नाही. वगैरे सगळं मारून झालं तर मागे भिंत वगैरे सगळं पाणी मारलं गेलं आहे. आणि हे बा हातपाय सगळे ओले झाले, हातपाय धुवून घेतले. आणि हे वरून पाणी पडतं ना आता पत्र्यानं, त्यामुळे थोडासा आवाज म्हणजे असा थड आवाज येतो असेल, त्यामुळे सॉरी. आणि इकडनं पण या गाड्यांचा आवाज येतो. माझा आवाज थोडासा खराब येत असेल पण सॉरी. आणि हे बा आज काही जास्त काम नाही झालं आहे, फक्त या ग्रिल आहेत ना या लावलेल्या. तुम्हाला आधी तर दाखवलं गेलं आहे सगळं मधलं. उद्या दाखवेल तुम्हाला वरचा रूमचं, म्हणजे वरच्या फ्लोअरचं. हे बा ही ग्रिल लावली आहे, काही किचनच्या ह्या ग्रिल, त्या वरच्या जाळीच्या ग्रिल. आणि मागची एक ग्रिल लावली, ती लावली. तिकडे एक ग्रिल लावली, बस दुसरं काही नाही झालं. बाकी जेवढं काम झालं तेवढं फक्त आता प्लास्टरचं झालं आहे, काही वरची POP झाली आहे आणि वायरिंगचं काम झालं आहे वरच्या फ्लोअरचं. तर ते मी उद्या दाखवेल. आणि आज आपल्याला यायचं आहे हॉटेलवरती झोपायला. मी आणि हा बघा कांत येणार आहेत, कारण की वॉचमॅन काका आहे ते आज येणार नाही, म्हणून कोणाला थांबावं लागेल. तर आज मी आणि हा बघा कांत येऊ, तिथं थांबू हॉटेलवर पूर्ण रात्र 6 वाजेपर्यंत. बघू झोप येते का नाही. तर चला मग पाणी वगैरे मारून झालं, एवढं झालं. मग आता घरी जाऊ आणि मग वापस जेवण वगैरे करून हॉटेलवर. ओके बाय बाय. आता वापस चाललो हॉटेलवर आणि आताचा ब्लॉग डायरेक्ट चालू करतो हॉटेलवर जाऊन. ओके ठेवा. जेवण वगैरे सगळं झालं आहे, आता जायचं आहे हॉटेलवर. आता हॉटेलवर तुम्हाला तर माहिती आहे आज ना वॉचमॅन काका तर येणार नाही, कारण की ते आज सुट्टीवर आहे. म्हणून मी आणि काकां ते आलेले. काकां ते झोपले, मी पण झोपणार आहे स्कॉर्पिओमध्ये. तर आत्ता तरी पण 10 वाजून 25 तास 26 मिनटं झाले असतील. मग झोप लागते खूप, आता झोपायचं आहे. आत्ताचा ब्लॉग तर मी इथेच एंड करणार आहे, पण लगेच ह्याच ब्लॉगचा पार्ट 2 कंटिन्यू चालू करणार आहे. आता हा ब्लॉग इथंच एंड करतो. आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी भेटतो उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. आणि आज रात्री झोप लागते का नाही लागत, काय होतं काही नाही, आपण बघू ब्लॉगमध्ये.
कारण की आता तर हा ब्लॉग थोडा छोटाच झाला आहे, पण आता ना झोप पण लागते म्हणून हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे मी. पण नेक्स्ट ब्लॉग लगेच पडेल ह्याच ब्लॉगचा नेक्स्ट पार्ट. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. असंच लाईक करा, सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. मी भेटतो त्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय, टेक केअर.